तर नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज आपण सोनलवाडी तालुका सांगोला इथे आपण शिमला मिरची पीक पाहणी दौऱ्यासाठी आलो होतो. तर आधी आपण सर्वप्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया. तुमचं पूर्ण नाव सांगा आणि पत्ता सांगा. मी विनायक पाटील, राहणार आटपाडी. इथं सोनलवाडी भागात माझं क्षेत्र मी घेतलं आहे. खरेदी क्षेत्र आहे. आणि मी लागण केली. माझी लागण ही 15 मेची आहे. आणि आज 12 ऑगस्ट. 12 ऑगस्ट माझं 5 तोड झालं. तर किती रोप आहे ती? ही माझी टोटल 20,000 रोपं मी लावली होती. ते 15 मेची लागण असल्यामुळे उन्हामुळे 2,000 जळली. टोटल 18,000 रोपं आहेत जीवन आता सध्या. व्हरायटी कुठली? ही 50 नंबर व्हायची. 18,000 रोपांमध्ये आतापर्यंत किती तोडे झाले आणि माल किती निघाला? माझा 18,000 आता आज 5वा तोडा झालाय. आज निम कटिंग झाली ना, उद्या निम राहील. आतापर्यंत माझं एक 48च्या आसपास गेले. 40 टन माल गेला. हे लागवड होऊन किती महिने? 3 महिन्याच्या 3 महिने पूर्ण. आता उद्या 15ला पूर्ण होईल. 3 महिने बी पूर्ण झाले नाही. नाही. 2-3 दिवस असते. तर पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो की 3 महिन्याच्या आत 18,000 रोपांमध्ये 50 टन माल शिमला मिरचीचा तुटलेला आहे. तर आता मला हे सांगा की ह्याच्यामध्ये पूर्ण या तुमच्या पीक व्यवस्थापनामध्ये तुम्हाला कुठले रोग, थोडक्यात काय करपा म्हणा किंवा डाग म्हणा आणि थ्रिप्स ह्याचा कुठेतरी प्रादुर्भाव जाणवला? नाही, अजूनपर्यंत तर नाही जाणवलं. अजून साहेबांनी आमच्याकडे अजून व्हिजिट पण दिली आणि आम्ही असं प्लॉट त्यांनी सांगेल त्या पद्धतीने ऑनलाईन शेड्यूल आम्ही घेतोय साहेबांचं. बरं, आता तुम्ही साहेब म्हणता विचारता कोणाचं मार्गदर्शन आहे तुमच्या प्लॉटला? आमचं भुजबळकर टेक्नॉलॉजी मार्गदर्शनाखाली आम्ही ऑनलाईन मार्गदर्शन. ऑनलाईन म्हणजे नेमकं काय थोडं सांगा. व्हॉट्सअपवर आम्ही साहेबांना आमच्या प्लॉटचे फोटो टाकतो आणि तिकडून आम्हाला ते शेड्यूल पाठवतात. बरं, ती शेड्यूल फॉलो केलं की असा रिझल्ट आलाय. अजूनपर्यंत आम्हाला कुठं थ्रिप्स अजून 5 तोडं झालं. 5व्या तोड्यात माझा खचून एक 10 किलो सुद्धा माल अजून निघालेला नाही बाजूला. म्हणजे 5 तोड्यामध्ये 48 ते 50 टनामध्ये तुमचा 5 ते 10 किलो सुद्धा माल रिजेक्ट झालेला झालेला नाही. म्हणजे काय थोडाफार झाला असेल ती बाबा डॅमेज, फिजिकल ते डॅमेज फिजिकल डॅमेज झालेलं आहे थोडंफार. ती बी 5-10 किलो असं. तर मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो किंवा दाखवू इच्छितो की एकदाही साहेबांनी या प्लॉटला व्हिजिट केलेली नाही. ऑनलाईन फोटोवरती 50 टन माल यांनी 18,000 रोपांमध्ये कटिंग केलेला आहे. म्हणजे साहेबांनी यावं पुढे येऊन बघावं असा काय विषय असं काय नाही. आणि त्यांचं म्हणणं आहे की 48 ते 50 टनामध्ये 5 ते 10 किलो माल सुद्धा त्यांचा खराब निघालेला नाही. आता मी पूर्ण प्लॉट आम्ही पाहिला फिरून, थ्रिप्स आणि कुठं पांढरी माशी बघायला सुद्धा नाही. म्हणजे शोधलं तरी पण सापडायला म्हणतात ना, शोधलेलं तरी मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. कुठेही करप्याचे डाग नाहीत, कुठेही म्हणजे इतर कुठले स्पॉट नाहीत. आणि विशेष मी तुम्हाला एक सांगू, साहेबांनी सांगितलं होतं आम्हाला 2 दिवसातनं स्प्रे घ्या. आम्हाला सवय लागली पहिली 1 दिवसातनं. आम्ही साहेबांचं ऐकून आम्ही 2 दिवसातनं फवारा घेतोय. बरोबर, म्हणजे 2 दिवस गॅप टाकून spray घेतात. 2 दिवस गॅप टाकून स्प्रे घेतोय. बघा शेतकरी मित्रांनो, या म्हणजे या परिसरामध्ये याच्या आधी पण साहेबांनी एक व्हिडिओ केला होता की या परिसरामध्ये म्हणजे आटपाडी सांगोला हे आमचं परिसर आहे. इथं शिमला मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दर 1 दिवसाआड स्प्रे घ्यायची सवय आहे. जसं या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला 1 दिवसाआड स्प्रे घ्यायची सवय होती, साहेबांनी सांगितल्यामुळे 2 दिवसाचा गॅप टाकून आता आम्ही स्प्रे घेतोय. 2 दिवसाचा गॅप टाकून स्प्रे घेऊन सुद्धा मी तर बघतो या प्लॉटवर एकही मालावर मला थ्रिप्स दिसत नाही किंवा पानावर कुठंच दिसत नाही. तुमचं काय म्हणणं आहे टोटल सगळ्या रिझल्ट बद्दल साहेबांच्या मार्फत? साहेबांच्या मार्गदर्शनाबद्दल मला असं म्हणायचं आहे की साहेबांनी स्वतः व्हिजिट करेल, त्यांचं आम्ही शेड्यूल आम्हाला जे देते ते आम्ही काळजीपूर्वक फॉलो केल्यामुळे टॉपमध्ये रिझल्ट आहे. माल आता तुम्ही बघताय कुठं काय सेटिंग पण भरपूर आहे, माल कुठं खराब झालेला नाही, साईज भरपूर आहे, साईज पण छान. आणि महत्वाचा विषय सांगतो, खर्चात आमच्या बचत लई झाली. 2 दिवसात एक स्प्रे असल्यामुळं बरोबर ऑटोमॅटिकली खर्चात बचत होते. झाली. मेंटेनन्स आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, औषधाचा खर्च आहे, औषधाचा खर्च जास्त आहे, तरी आम्ही खर्चात आमची त्यात लई बचत झालेली आहे. बरं, आता तुमचा संपर्क क्रमांक राहिला, एकदा संपर्क क्रमांक सांगा. माझा संपर्क क्रमांक 99 60 65 2202. आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकताल जे लांब आहे म्हणजे ते करू शकत नाही, अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? मी त्यांना एकच सांगू शकतो की बाबा साहेबांना ह्या वेळ जर नाही मिळाला ते आपल्यापर्यंत जर येऊ शकले नाही, फक्त त्यांनी तुमच्या प्लॉटचं फोटो व्यवस्थित, व्हिडिओ व्यवस्थित करून त्यांना पाठवा आणि त्या पद्धतीने त्यांनी ते बघून जे शेड्यूल देतील ते तुम्ही
व्यवस्थित फॉलो करा, एक नंबर रिझल्ट आणि खर्चात पण कमी असं प्लॉट आपला एक नंबर येतो. ओके. फायद्याची गोष्ट तेवढी.